नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत M3 मधील फर्स्ट चॅप्टर, तो म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म्स. आता बेसिकली हे लॅपलास ट्रान्सफॉर्म्स आहे काय? सपोज की आपल्याकडे एक फंक्शन आहे एफ ऑफ टी. हा फंक्शन आपल्याकडे आहे. या फंक्शनला मला चेंज करायचं आहे एफ ऑफ एस मध्ये. ठीक आहे, माझ्याकडे टी व्हेरिएबलचं फंक्शन होता, मला त्याचं व्हेरिएबल चेंज करायचं आहे आणि एका नवीन फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे एफ ऑफ एसमध्ये. हे करत असताना मला एखाद्या काहीतरी ऑपरेटरचा यूज करावा लागेल, काहीतरी मध्ये एक वे असेल ना इथपर्यंत जाण्यासाठी. सो त्यासाठी आपण डिफायनाइट इंटिग्रल्सचा यूज करतो. सो या ठिकाणी आपण काय करणार आहोत? डिफायनाइट इंटिग्रलचा यूज करणार आहोत. ठीक आहे, आणि इथून मला एफ ऑफ टी पासून एफ ऑफ एसकडे जायचं आहे. आणि हा जो ऑपरेटर आहे, जो की आपण एक डिफायनाइट इंटिग्रल ॲज अ ऑपरेटर यूज करतोय, ॲज अ मार्ग किंवा ॲज अ पाथ यूज करतोय, यालाच आपण काय म्हणतो? लॅपलास ट्रान्सफॉर्म्स. आय होप की तुम्हाला थोडंसं क्लिअर झालं असेल, बट अजूनही कळलं नसेल तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन पाहूया किंवा आपण डिरेक्टली फॉर्म्युला पाहूया की लॅपलास ट्रान्सफॉर्म आपण लिहितो कसं. सो मला काय करायचं आहे? लॅपलास फाइंड आउट करायचं आहे एफ ऑफ टीचं. माझ्याकडे एक फंक्शन आहे एफ ऑफ टीचं आणि मला याचा लॅपलास फॉर्म करायचा आहे किंवा फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही M2 मध्ये पाहिलं असेल की गामाचं एक पर्टिक्युलर इक्वेशन होतं, बीटाचं एक पर्टिक्युलर इक्वेशन होतं, त्याच्यामध्ये बरेचसे टाईप्स होते आणि मग आपण बीटा आणि गामाच्या हेल्पने काही इक्वेशन्स जे की एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममध्ये होते ते सॉल्व्ह करायचो. तर सिमिलरली त्याच पद्धतीचा हा चॅप्टर आहे. सुरुवातीला तुम्हाला गामा आणि बीटाचे ते जे काही इक्वेशन आहे, जे काही फॉर्म आहे ते कळले नसतील. याच्यामध्ये पण सुरुवातीला कळणं एक्सपेक्टेड नाही आहे, कारण ते एक काहीतरी इक्वेशन आहे, त्याचा कुठे यूज आहे, काय यूज आहे माहिती नाही आहे, तरी पण आपण ते शिकतोय. सो त्यासाठी आपल्याला आधी फक्त एक इक्वेशन पाहायचं आणि त्याला लक्षात ठेवायचं आहे. हळूहळू तुम्हाला सगळे फॉर्म्युला कळत जाणार आणि कसं सॉल्व्ह करायचं हे पण कळणार. सो जस्ट ट्रस्ट दी प्रोसेस. सो याला जेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं तेव्हा आपण एक डिफायनाइट इंटिग्रल ॲज ऑपरेटर म्हणून यूज करतो. आणि आता आपल्याला हे एफ ऑफ टीला कन्वर्ट करायचं आहे एफ ऑफ एसच्या फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे त्याला आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म्स असं म्हणतो. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये एक आपल्याकडे एक्सपोनेन्शियल टर्म असतो ई रेस टू एस मायनस एस टी. ई रेस टू मायनस एस टी मल्टिप्लाय बाय एफ ऑफ टी. एफ ऑफ टी काय आहे? हे जे आपलं फंक्शन आहे ते आहे असं फंक्शन, आणि याला आपण इंटिग्रेट करतोय विथ रेस्पेक्ट टू टी. ठीक आहे. आता याचं जेव्हा आन्सर आपल्याला मिळतं तर ते आन्सर असतं इन द टर्म्स ऑफ एस. इन टर्म्स ऑफ एस. ठीक आहे. आता याचा यूज कुठे करतो आपण, म्हणजे लॅपलासचा उपयोग कुठे करायचा आहे? तर इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचे ॲनालिसिस करताना असेल, सिस्टम मॉडेलिंगमध्ये असेल, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमध्ये असेल, न्यूक्लिअर फिजिक्समध्ये, प्रोसेस कंट्रोलमध्ये, या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला लॅपलासच्या ट्रान्सफॉर्म्सचा यूज करावा लागतो. कारण याच्यामध्ये आन्सर्स वेगवेगळ्या व्हेरिएबल्समध्ये असतात, त्यांना आपल्याला एका व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करावं लागतं फॉर इज ऑफ कॅल्क्युलेशन. ठीक आहे. आणि त्यासाठी आपण एक ऑपरेटरचा यूज करतो आणि तेच आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म्समध्ये पाहायचं आहे. ओके. सो हे तर आपलं एक जनरल इक्वेशन आहे की नेमकं लॅपलास आपल्याला कशामध्ये रिप्रेझेंट करायचं आहे किंवा कसं रिप्रेझेंट करायचं आहे. सो हे जे इक्वेशन आहे किंवा हा जो फॉर्म्युला आहे याच्याच आधारे आपण पूर्ण चॅप्टर पाहणार आहोत. सो ज्याप्रमाणे बीटा गामाचा एक इक्वेशनचा फॉर्म्युला होता त्याप्रमाणे तुम्ही ह्याला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आणि याचा आन्सर नेहमी एसच्याच फॉर्ममध्ये आलं पाहिजे. याच्यानंतर आपल्याकडे दुसरा एक चॅप्टर आहे, सेकंड चॅप्टर. त्याच्यामध्ये आहे इनव्हर्स ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म्स. त्याच्यामध्ये आपण काय करतो की आत्ता आपल्याकडे जे काही एसमध्ये आन्सर येतं त्याला आपण उलटं कन्वर्ट करतो कशामध्ये? त्याच्या आधीच्या फॉर्ममध्ये किंवा फंक्शन ऑफ टीच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. सो आता आपण पाहणार आहोत त्याला एसमध्ये कसं कन्वर्ट करायचं. त्याला आपण म्हणणार आहोत लॅपलास ऑफ द फंक्शन. आणि एसमध्ये आन्सर असताना त्याला त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये किंवा फंक्शनच्या फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं त्याला आपण म्हणणार आहोत इनव्हर्स ऑफ लॅपलास. ठीक आहे. चलो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज की तुम्हाला सांगितलेलं असेल एखादं कॉन्स्टंट आहे, कोणतंही के कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आणि या कॉन्स्टंटचा लॅपलास जे आहे तर ते फाइंड आउट करा. आता के म्हणजे 1 2 3 4 ABCD काही पण असेल, फक्त एस घेऊ नका कारण एसच्या फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर पाहिजे. सो एस हा कॉन्स्टंट सोडून बाकी तुम्ही काही पण नाव केला देऊ शकता. ठीक आहे. याचा आपल्याला लॅपलास फाइंड आउट करायचा आहे. कसा करायचा बघा, या इक्वेशनच्या आधारे. प्रत्येक वेळी तुम्हाला इक्वेशनचा यूज करायचा आहे, त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये माझं के काय आहे? एफ ऑफ टी आहे. माझं फंक्शन आहे ना के. सो के इज व्हॉट? एफ ऑफ टी. आता या इक्वेशनमध्ये 0 पासून इन्फिनिटीपर्यंत ई रेस टू मायनस एस टी असंच राहणार आहे. आणि मल्टिप्लाय बाय करायचं आहे एफ ऑफ टीला आपण काय करणार आहोत? के लिहिणार आहोत, कारण एफ ऑफ टी हे माझं के आहे आणि विथ रेस्पेक्ट टू डी टी आपल्याला हे इंटिग्रेट करायचं आहे. आता के काय? कॉन्स्टंट. ॲज पर द इंटिग्रेशनचे रूल्स आपण कॉन्स्टंटला बाहेर काढूया. ई रेस टू मायनस ए टी विथ रेस्पेक्ट टू डी टी तुम्ही इंटिग्रेट करणार आहात. सो सगळ्यांना इंटिग्रेशन येत असणार आहे असं आपण ॲज्युम करूया. आणि इथे आपल्याला लिमिट्स लावायचे आहेत 0 टू इन्फिनिटीपर्यंत. ठीक आहे. के आलं. त्याच्यानंतर आपण हवं तर मायनस एसला पण बाहेर काढूया कारण तो पण आपल्या या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंटच आहे. आता ई रेस टू मायनस इन्फिनिटी टी मायनस इन्फिनिटी एस, कारण टी मध्ये आपण लिमिट्स पुट करतोय. डिवायडेड बाय येणार काहीच नाही कारण आपण एसला बाहेर काढलंय. मायनस आहे ई रेस टू
मायनस 0 इंटू एस, 0 इंटू एस. ठीक आहे. सो आता इथे बघा के डिवायडेड बाय आहे मायनस एस. आता इथे आहे ई रेस टू इन्फिनिटी म्हणजे आन्सर काय येतं 0 आणि ई रेस टू 0चं आन्सर काय येतं 1. सो आता यांना आपण मल्टिप्लाय करूया. 0 येणार आहे आणि मायनस मायनस प्लस होऊन प्लस के बाय एस. सो याचं फायनल आन्सर काय आलं के बाय एस. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या कोणत्याही कॉन्स्टंटचं लॅपलेस फाइंड आउट करायचं आहे तेव्हा त्याचं लॅपलेस असणार आहे कॉन्स्टंट डिवायडेड बाय एस. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर सपोज माझ्याकडे आहे लॅपलेस ऑफ 1 फाइंड आउट करा असा क्वेश्चन, तर आन्सर काय येणार 1 बाय एस. सिम्पल. सो तुम्हाला कधीही जर कॉन्स्टंटचा लॅपलेस फाइंड आउट करायचा आहे 2चा करायचा आहे तर 2 बाय एस, 3चा करायचा आहे 3 बाय एस, कोणत्याही ए टर्मचा करायचा आहे तर युजली आपण या चॅप्टरमध्ये ना कॉन्स्टंटला ए सपोज करणार आहोत. ठीक आहे. सो कोणत्याही ए टर्मचं फाइंड आउट करायचं आहे तर ए बाय एस झालं तुमचं काय लॅपलेस कोणत्याही कॉन्स्टंट टर्मसाठी. ठीक आहे. सो हा ॲक्च्युली आहे आपला पहिला फॉर्म्युला या चॅप्टरमधला. जे फॉर्म्युला आहेत त्याला आपण जरा छान असं हायलाईट वगैरे करूया किंवा बॉक्स वगैरे बनवूया जेणेकरून तुम्हाला परत वाचण्यासाठी इझी पडेल आणि तुम्ही या PDF ज्या आहेत याचा पण ॲक्सेस करू शकता. मी खाली तुम्हाला ड्राईव्हची लिंक देईल किंवा एक तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक पण पाहायला मिळेल लेटेस्ट सी, आणि मग त्याच्या आधारे तुम्ही हे जे सगळे फॉर्म्युला आहेत तर त्याचा ॲक्सेस घेऊ शकता. ठीक आहे. सो आपण असं काहीसं ह्याला हे करूया. डन. आता नेक्स्ट आपला एक फॉर्म्युला आहे की हे तर झालं की आपण पाहिलं एखादं कॉन्स्टंट टर्म असेल तर व्हॉट इफ माझ्याकडे कॉन्स्टंट टर्म नाही आहे, माझ्याकडे एक एक्सपोनेन्शियल टर्म आहे ई रेस टू AT. आता इथे ए माझं काय आहे कोणताही कॉन्स्टंट आहे आणि टी विथ रिस्पेक्ट टू टी आपण लॅपलेस फाइंड आउट करतोय किंवा टी माझं फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू टी आपण लॅपलेस फाइंड आउट करूया. सो आता ह्याचं मला माहिती नाही कसं लॅपलेस करायचं ते. आता हे काय झालं एफ ऑफ टी झालं. आपला फॉर्म्युला काय आहे 0 पासून इन्फिनिटीपर्यंत ई रेस टू मायनस एस टी एफ ऑफ टी ते आपण लिहितो म्हणजेच ब्रॅकेट नको देऊया आपण ई रेस टू AT लिहूया विथ रिस्पेक्ट टू DT. सो आता ह्याला सॉल्व करताना कसं करायचं आहे ई रेस टू मायनस एस मायनस ए लिहिते मी कारण मला साईन बदलू द्यायचं नाही आहे, नेहमी ते मायनस एसच राहिलं पाहिजे तर आपला आन्सर पॉझिटिव्हमध्ये येतो, अदरवाईज निगेटिव्ह आन्सर नाही ॲक्च्युली, बट तुम्हाला नंतर कळेल ते आपल्याला पॉझिटिव्ह का नाही घेते किंवा निगेटिव्ह का घेतोय हळूहळू सगळं कळेल. ठीक आहे. थोडेसे पेशन्स. आता याच्यामध्ये बघा मायनस याला आपण जसं ई रेस टू मायनस एसला मगाशी इंटिग्रेट केलं होतं सेम त्याच पद्धतीने इथे पण करायचं आहे. सो ई रेस टू मायनस एस मायनस AT डिवायडेड बाय मायनस एस मायनस ए DT नाही सॉरी झालं आता इंटिग्रेट करून झालं. सो आता याला बाहेर काढूया आपण कॉन्स्टंट टर्म्स. आता आपल्याला याच्यामध्ये लिमिट्स पुट करायचे आहेत. एसच्या ऐवजी आपण आधी इन्फिनिटी पुट करणार, नंतर आपण पुट करणार आहोत 0. ठीक आहे. सॉल्व करायचं आहे साईन बदलेल निगेटिव्हमध्ये येणार त्याच्यामुळे आणि 1 बाय एस मायनस ए ह्याला तुमचा आन्सर. म्हणजे जेव्हा मला लॅपलेस फाइंड आउट करायचं आहे ई रेस टू ATचं तेव्हा माझा आन्सर येणार आहे किंवा लॅपलेस येणार आहे 1 बाय एस मायनस ए. डन. सो हा झाला आपला नेक्स्ट फॉर्म्युला. आता तुम्ही या ठिकाणी कोणतीही एखादी व्हॅल्यू टाकून पाहू शकता की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ए इज इक्वल टू 3 आहे. सो लॅपलेस लॅपलेस ऑफ ई रेस टू 3t आहे तर माझा आन्सर काय येणार आहे एस विल बी ऑलवेज एस कारण त्याच्याच फॉर्ममध्ये मला आन्सर पाहिजे आणि एच्या ऐवजी फक्त या ठिकाणी 3 येईल. व्हॉट इफ आता इथे माझ्याकडे ई रेस टू मायनस 3t आहे तर मात्र माझा आन्सर येताना E+3च्या फॉर्ममध्ये येईल. ठीक आहे. सो तुम्हाला अजून एक टर्म इथून क्लिअर झालं असेल. याला थोडंसं मी खाली शिफ्ट करते. तुमच्याकडे हा एक टास्क आहे की जसं मी या ठिकाणी तुम्हाला +80चं आन्सर फाइंड आउट करून दिले किंवा फॉर्म्युला फाइंड आउट करून दिला, सिमिलरली तुम्हाला त्याच पद्धतीने ट्राय करायचं आहे की हे जर ई रेस टू मायनस AT असेल तर ह्याचा फॉर्म्युला कसा येतो आहे 1 डिवायडेड बाय एस प्लस एच्या फॉर्ममध्ये हे तुम्हाला स्वतःला इंटिग्रेशन करून फाइंड आउट करता येते का ते पाहायचं आहे. ठीक आहे. सो हा एक टास्क आहे छोटासा. सो हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता की जर माझ्याकडे ई रेस टू AT आहे तर आन्सरमध्ये 1 बाय एस मायनस ए येणार आहे आणि ई रेस टू मायनस AT असेल तर याचा आन्सर लिहिताना आपण 1 बाय एस प्लस एच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे. सो हे झाले आपले दोन्ही फॉर्म्युला क्लिअर. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण अजून एक फॉर्म्युला बघूया. एक्सपोनेन्शियल झालेला आहे, कॉन्स्टंट टर्म्स झालेले आहेत, हे दोन्ही पण झालेलं आहे. आता आपण बघूया की व्हॉट इफ माझ्याकडे एखाद्या ट्रिगोचं टर्म असेल. आता ट्रिगोचं टर्म कोणतं घेऊया आपण साईनपासून सुरुवात करूया. सो थर्ड एक्झाम्पलमध्ये आपण बघूया की माझ्याकडे एखादा साईनचा टर्म आहे. सो लॅपलेस मला फाइंड आउट करायचा आहे साईन ATचा. ठीक आहे. लॅपलेस ऑफ साईन AT फाइंड आउट करायचं आहे. कसं असतं आय डोंट नो. कसं फाइंड आउट करायचं आता आपण बघूया.
किंवा इफ यू डोंट वॉन्ट टू फाइंड आउट, तुम्हाला जर फाइंड आउट वगैरे करून नाही पाहिजे, डिरेक्टली आन्सर पाहिजे तर आपण डिरेक्टली आन्सर पण बघू शकतो, कारण तुम्हाला कुठेही एक्झाममध्ये सॉल्व करा किंवा ह्याचं कसं आन्सर आलं हे फाइंड आउट करा असं नाही येणार आहे. सो आपण डिरेक्टली याचा आन्सर पाहूया. सो लॅपलास ऑफ साइन 80 जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, तुम्ही हवं तर इंटिग्रेशनमध्ये करून पाहू शकता, काहीच डिफिकल्ट नाही आहे. तुम्हाला फक्त एफ ऑफ टीच्या ऐवजी साइन 80 पुट करायचं आहे आणि इंटिग्रेट करायचं आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही तसं ट्राय करून पाहू शकता. सो आता या ठिकाणी याचा फॉर्म्युला कसा येतो, तर फॉर्म्युल्यामध्ये आपण घेतो ए. व्हॉट इज ए? ए म्हणजे कोणतंही कॉन्स्टंट जे इथे असणार आहे ते सेम टर्म ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर अगेन ए स्क्वेअरच राहणार आहे आणि ए स्क्वेअर म्हणजे आपला हा जो ए आहे तर तो. सो हा झाला आपला साइनचा फॉर्म्युला किंवा लॅपलास ऑफ साइन 80चा फॉर्म्युला. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत सिमिलरली जर या ठिकाणी जर कॉस असेल तर त्याचा फॉर्म्युला कसा येतो. सो काहीच डिफरन्स म्हणजे काही असं काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येईल. जर या ठिकाणी कॉस असेल तर कॉसच्या शेवटी काय आहे एस, इथे पण काय येणार आहे एस, एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजे जे डिनॉमिनेटर आहे तर ते दोघांसाठी सेमच आहे, फक्त साईनसाठी आपण वरती ए घेतो आणि कॉससाठी आपण वरती एस घेतो. तुम्ही कॉसचं लक्षात ठेवा, एंड एसनी होतोय त्याच्यामुळे वरती एस, साईनचं ऑपोप लक्षात राहील. आता एस नाही आहे म्हणजे काय असणार ए, सो तुम्ही असं ठेवू शकता किंवा सीना वगैरे लक्षात ठेवा, साइन ए असं काहीतरी तुम्ही करून लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिफ्थ वन. सो फिफ्थ आता आपण बघूया की साइन झालं, कॉससुद्धा झालं. व्हॉट इफ जर माझ्याकडे एखादं असं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये पॉवरची टर्म आहे म्हणजे एल ऑफ टी रेस टू एनची टर्म आहे, तर या केसमध्ये आपण काय केलं पाहिजे. आता टी रेस टू एन म्हणजे काय बरं की टी रेस टू 2 आहे, टी रेस टू 3 आहे, टी रेस टू 4 आहे, अशी कोणतीही टर्म जर तुमच्याकडे असेल तर आपण काय करायचं आहे किंवा कसं याचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी तुमच्याकडे जी काही एनची टर्म असेल किंवा जे काही एन असणार आहे तर याचा आन्सर येणार आहे वरती घेताना गामा ऑफ एन प्लस 1 डिवायडेड बाय एस. एस अगेन आपला एसच्या फॉर्ममध्ये आन्सर आलं पाहिजे एन प्लस 1. इथे जे काही वरती आपण गामाच्या फॉर्ममध्ये लिहिले, तुम्हाला गामाचे रूल्स यूज करून ते सॉल्व करायचं आहे आणि खाली जस्ट एसच्या पॉवरमध्ये एन प्लस 1 करायचं आहे. ठीक आहे. सो अगेन काहीच डिफिकल्ट नाही, याच्यामध्ये सगळे इझी फॉर्म्युला आहेत. इफ यू वॉन्ट आपण एक एक्झाम्पल तसे सगळ्यांचं पाहणार आहोतच, त्याच्यामध्ये आपण हे क्लिअर करूया किंवा एक एक्झाम्पल आपण इथे पाहूयाच. ठीक आहे. चलो एक एक्झाम्पल येते. एक्झाम्पलमध्ये आहे की तुम्हाला लॅपलास फॉर्म फाइंड आउट करायचं आहे. कोणाचं फाइंड आउट करायचं आहे, टी रेस टू 5 वगैरे असं काहीतरी घेऊया आपण. टी रेस टू 5चा करायचा आहे. ठीक आहे. सो गामामध्ये येणार आहे 5 प्लस 1 डिवायडेड बाय येणार आहे एसमध्ये 5 प्लस 1. सो गामा ऑफ 6 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि एस रेस टू 6 आहे. गामा ऑफ 6 म्हणजेच काय 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेस टू 6. 5 फॅक्टोरियल किती असतं 120. 120 डिवायडेड बाय एस बाय 6 हे आलं तुमचं आन्सर. सो इन दिस वे तुम्ही हे जे आन्सर्स आहेत तर ते फाइंड आउट करणार आहात. ठीक आहे. डन. सो आता आपण जे काही बेसिक फॉर्म्युला आहेत तर ते पाहिले. आता आपण थोडंसं एक्सपोनेन्शियल फॉर्म झालं ना आपलं, हां एक्सपोनेन्शियल झालं. आता आपण हायपरबोलिक फंक्शन्समध्ये येऊया. 6th नंबर आहे हायपरबोलिक. सो हायपरबोलिकमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं सपोज साइन H80साठी लॅपलास. सो साइन H80साठी कसं फाइंड आउट करायचं, याचे पण फॉर्म्युले सेम आहेत. एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ए आहे असा, इथे जसा होता ए त्याप्रमाणे, आणि खाली आहे एस मायनस ए. वरती आपण पाहिलं एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होता, इथे आहे ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. 7 नंबरला आहे सिमिलरली. आता काय असणार आहे कॉस H80. तुम्ही आतापर्यंत फॉर्म्युला गेस केला असेल ॲज युजल एसवरती आहे असा, आणि हायपरबोलिक असल्यामुळे खाली फक्त दोघांच्यामध्ये मायनस साईन येणार आहे, बाकी काहीच फरक नाही आहे. सो हायपरबोलिक आणि ट्रिगोमध्ये एकदम सिमिलॅरिटी आहे, फक्त साईनचा फरक आहे. हायपरबोलिक असेल तर खाली फक्त तुम्हाला मायनस करायचं आहे आणि ट्रिगोमध्ये असेल तर खाली तुम्हाला पॉझिटिव्ह साईनच ठेवायचं आहे कंटिन्यू. ठीक आहे. डन. सो हे झाले आपले 7 फॉर्म्युला. याच्यामध्ये अजून एक येतं ते म्हणजे एरर फंक्शन. आता एरर फंक्शनला आपण कसं डिफाईन करू शकतो त्याचा एक प्रॉपर एक्झाम्पल आपण क्वेश्चन्सच्या फॉर्ममध्ये घेणार आहोत. आत्ता फक्त आपण एक एरर फंक्शन नावाचं एक फंक्शन आहे असं जस्ट एक ॲज्युम करा. तुम्हाला लॅपलास ऑफ ERF म्हणजे एरर फंक्शन फाइंड आउट करायला विचारलं जातं. √Tच्या फॉर्ममध्ये हे तुम्हाला अरेंज करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे एरर फंक्शन ऑफ जर 4√T असेल तर तुम्हाला याला आतमध्ये घेऊन काय करायचं, सॉरी 4√2 ने, हां ठीक आहे, 4√T जर असेल बाहेर तर तुम्हाला याला आतमध्ये घेऊन 16T √16T करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे अशा फॉर्ममध्ये असेल तर ट्राय करा की हा जो नंबर आहे जो कॉन्स्टंट आहे तो तुम्ही रूटच्या फॉर्ममध्ये घ्याल किंवा टी सोबत घ्याल किंवा टीची जी पॉवर आहे त्याच्यामध्ये घ्याल. ठीक आहे. सो लॅपलास ऑफ एरर फंक्शन ऑफ √T इज इक्वल टू 1/s √s प्लस 1. ठीक आहे. 1/s √s प्लस 1. आता हे कसं आलं किंवा कुठून आलं हे सगळं आपण एका क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये पाहणार आहोत. आता सध्या तुम्ही फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. हे झालं एरर फंक्शन ऑफ √T.
आता जर तुम्हाला एरर फंक्शन सी जर फाइंड आउट करायचं असेल, कॉम्प्लिमेंटरी ऑफ एरर फंक्शन याला आपण म्हणतो, तर हे आपण कसं फाइंड आउट करणार? तर हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असा असतो की कॉम्प्लिमेंटरी ऑफ एरर फंक्शन ऑफ टी प्लस जर आपण एरर फंक्शन ऑफ रूट टी केलं तर यांचं ॲडिशन 1 असते. मग आता तुम्हाला कळलेलं आहे की तुम्ही जर हे इकडे घेऊन सबट्रॅक्ट केलं तर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ऑफ एरर फंक्शन रूट टीचं व्हॅल्यू मिळणार आहे. सो ती तेवढी काढण्यापेक्षा आपण एक आयती व्हॅल्यू तुम्हाला देऊया, तुम्हाला हवं असेल तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. तर याची व्हॅल्यू आहे 1/√s+1 ब्रॅकेटमध्ये √s+1+1 इथपर्यंतच रूट आहे, इथे रूट नाही आहे. ठीक आहे. सो इन धिस वे आपण या ज्या व्हॅल्यूज आहेत तर या फाइंड आउट करतो. सो प्लीज सगळ्यांनी या व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे आहेत. हे जरासं एरर फंक्शन थोडं वेगळं आहे, आत्तापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे याचा कलर जरा आपण बदलूया, कारण हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. याच्या आधी आपण ट्रिगो बिगो सगळं पाहिले, राईट. सो आपल्यासाठी एरर फंक्शन जरा नवीन आहे, त्याच्यामुळे आपण याचा कलर बदललेला आहे. ठीक आहे. सो हे सगळे फॉर्म्युला आहेत ज्याची शीट तुम्हाला मिळणार आहे टेलिग्रामवरती वगैरे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत, हा एक डब्बा एक्स्ट्रा आला आहे तर ह्याला आपण इथे ठेवून देऊया, म्हणजे आयता डब्बा मिळाला आता तर त्याला ठेवूया इथे. सगळे फॉर्म्युला आपण पाहिलेले आहेत जे जे रिक्वायर्ड आहेत आपल्याला पहिले काही एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक छोटासा जर फॉर्म्युला द्यायचं म्हटलं यासाठी, आता एकतर हा पण फॉर्म्युला आहे, हे तुम्ही कधी वापरू शकता जर फ्रॅक्शन असेल तर. आणि व्हॉट इफ माझ्याकडे t⁻n फ्रॅक्शन नाही आहे, ओके, फ्रॅक्शन असेल तर. आणि व्हॉट इफ माझ्याकडे फ्रॅक्शन नाही आहे ॲज इन द फॉर्म ऑफ इंटीजर आहे, तर मी काय करणार? काहीच करायचं नाही आहे, n⁻⁴ आता हे काय होतं? इंटीजर होतं. ठीक आहे, पुस्तकामध्ये दिला हा फॉर्म्युला त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, बाकी काय याच्यामध्ये नवीन नाही आहे. इथे काय होतं? इंटीजर होतं. आपण काय केलं? 5+1 केलं, 6 आलं, 6चं गामा फाइंड आउट केला म्हणजेच 5चा फॅक्टोरियल. मग त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जेव्हा इंटीजर असेल तेव्हा एवढा सगळा पाथ फॉलो करण्यापेक्षा सरळ सरळ जो n आहे त्याचा फॅक्टोरियल लिहा. तर असा पण एक फॉर्म्युला आहे, तुम्ही असं केलं तरी पण चालणार आहे. 2 लक्षात ठेवण्यापेक्षा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा जो दोघांसाठी ॲप्लिकेबल आहे. हा आपण फॅक्टोरियलसाठी नाही वापरत, पण हा आपण फॅक्टोरियलसाठी पण वापरतो आणि इंटीजरसाठी पण वापरतो. सो बेस्ट आहे एकच लक्षात ठेवा, कशा 2चं कन्फ्युजन. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हा एकच लक्षात ठेवा. डन. आता आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक अजून क्लिअर होईल. सो लेट अस चेकआउट आपलं फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये असं आहे, एक्झाम्पल्स. सो फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आहे 4t² प्लस, थोडंसं सिम्पल एक्झाम्पलच असणार आहे पण अर्थात इनिशियल लेवल आहे त्याच्यामुळे आपण हेच एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि असं तुम्हाला लॅपलास फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो एल जेव्हा आपण बाहेर लिहिलं असेल यासाठी तुम्हाला लॅपलास फाइंड आउट करायचं आहे. आता जेव्हा अशा पद्धतीने सगळे टर्म्स ॲडिशनमध्ये असतील, सपोज जर मला याला इंटिग्रेट करायचं असतं, मी काय केलं असतं? सगळ्यांना सेपरेटली इंटिग्रेट केलं असतं. ठीक आहे. सिमिलरली मला याला लॅपलास यूज करायचं आहे, सगळ्यांना सेपरेटली लॅपलास यूज करायचं, म्हणजे लॅपलास ऑफ 4t² प्लस लॅपलास ऑफ sin 3t प्लस लॅपलास ऑफ e⁻²t. ठीक आहे, इज इक्वल टू. आता इथे मला सांगा कोणाला यातलं कॉन्स्टंट कोण आहे? 4 कॉन्स्टंट आहे, 4ला मी बाहेर घेऊ शकते. उरलं काय आतमध्ये? टीचे फॉर्म्स. तुम्हाला प्रत्येक वेळी हे पाहायचं आहे की आतमध्ये फक्त आणि फक्त टीचे फॉर्म्स, म्हणजे लॅपलास तुम्हाला कोणाचं फाइंड आउट करायचं? तुम्ही 4चं डिरेक्टली फाइंड आउट करू शकता का? ते कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे. तर तुम्ही तसं युजली असं लॅपलासमध्ये नाही लिहिलं तरी पण चालणार आहे, पण तुम्हाला लॅपलासच्या आतमध्ये कोणाला ठेवायचं आहे? फंक्शन ऑफ टीला ठेवायचं आहे. सो इथे फंक्शन ऑफ टी काय आहे? टीचा स्क्वेअर. इथे फंक्शन ऑफ sin 3t आहे आणि इथे पण L ऑफ e⁻²t आहे. ठीक आहे, डन. आता इथे बघा, टीचा स्क्वेअर म्हणजे t⁻n फॉर्ममध्ये आहे, म्हणजे तुम्ही कोणता फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहात? हा वाला t⁻n 5th फॉर्म्युला. सो ॲज पर धिस फॉर्म्युला t⁻n आपला फॉर्म्युला काय आहे? आता मी इथे n फॅक्टोरियलवाला लिहिते. ठीक आहे. इथे बघा sin 3t आहे, sin 3t म्हणजे आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत? हा फॉर्म्युला वापरणार आहोत. ठीक आहे. सो याचा फॉर्म्युला काय आहे? sin 80 लिहिते मी इथे, जनरल फॉर्म्युला जो आहे तर तो. साईनसाठी आपण a घेतो, s² प्लस a² घेतो. नेक्स्ट आहे e⁻80च्या फॉर्ममध्ये आहे हे. e⁻80चा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे? 1/s मायनस a. जर या ठिकाणी -2t असतं तर आपण 1/s + 2 घेतलं असतं. ठीक आहे. सो वरती प्लस आहे की मायनस आहे हे चेकआउट करायचं आहे. आता या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण हे जे टर्म्स आहेत तर ते लिहूया. सो 4 इंटू लॅपलास ऑफ t⁻² काय येणार आहे? 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय s² + 1 किती होतं? 3 होतं. प्लस लॅपलास ऑफ sin 3t काय येणार आहे? 3 काय आहे? माझ्याकडे इथे a ची व्हॅल्यू आहे.
सो 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस साइन 80, एची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 2 आहे. सो इथे येणार आहे 1 बाय एस मायनस एस मायनस 2. ठीक आहे. आता ह्याला सॉल्व करा. 4 इंटू 2 डिवायडेड बाय एसचं क्यूब प्लस 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 9 प्लस 1 डिवायडेड बाय एस मायनस 2. फायनल आन्सर काय आलेला आहे 8 बाय 3चा एसचा क्यूब प्लस 3 बाय एस स्क्वेअर प्लस 9 प्लस 1 बाय एस मायनस 2. सो हे आलेलं आहे तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. इन दिस वे आपण लिहिणार आहोत आपलं आन्सर. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन समजलेला आहे. आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन. सो क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 थोडासा जरा आपण लेवल वाढवूया आणि ट्रिगोमध्ये जाऊया. सो माझ्याकडे आहे साइन 2t मायनस कॉस 2t रेस टू 2. सो तुम्ही जर सेम 1 सेम 2 मध्ये डी मॉर्वियर्स थिअरम वगैरे काही पाहिलं असेल तर तुम्हाला हे त्या फॉर्ममध्ये वाटेल. राईट. थोडंसं तसं काहीतरी वाटतंय. बट तिकडे आपण नको जाऊयात. जर जास्त पॉवर असती तर आपण त्या काही फॉर्म्समध्ये ह्याला सॉल्व केलं असतं, पण या ठिकाणी पॉवर फक्त 2च आहे. सो ए मायनस बी द होल स्क्वेअर आपण ज्याप्रमाणे सॉल्व करतो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, तर त्याच्यामध्ये आपण ह्याला सॉल्व करूया. ठीक आहे. तुम्हाला लॅपलास फाइंड आउट करायचं आहे. साइन 2t आपला ए आहे, कॉस 2t आपला बी आहे. सो साइन 2tचा स्क्वेअर मायनस 2 इंटू साइन 2t मल्टिप्लाय बाय कॉस 2t मल्टिप्लाय बाय प्लस कॉस 2tचा स्क्वेअर. डन. आता साइन 2tचा स्क्वेअर आणि कॉस 2tचा स्क्वेअर हे आपलं काय बनेल साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1च्या ऐवजी मी ते 1 लिहू शकते. दोघांची ॲडिशन काय बनते 1 बनते. आणि हे जे आहे मधली टर्म मिडल टर्म तर ती आहे अशी कॉस 2t. याचा आता आपल्याला लॅपलास फाइंड आउट करायचा आहे. सो इथे बघा तुम्ही हा पण एक फॉर्म्युला पाहिला असेल की साइन ए कॉस बी. ठीक आहे. साइन ए कॉस बी असं जेव्हा असेल तेव्हा आपण काय करतो 1/2 साइन ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. ठीक आहे. तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एल ऑफ 1 मायनस 1/2 इंटू 2 जो की काय म्हणूया आपण याचं एक एक्सटेन्शन आहे त्याला आपण इथे ठेवूया. याला आपण असं लिहू शकतो साइन ऑफ 2 to 4t प्लस 2 - 2 0. ठीक आहे. कारण 2 - 2 काय होणार इथे 0 होणार. 2 कॅन्सल झालं. अजून एक फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी यूज करू शकला असता. 2 साइन थिटा कॉस थिटा काय असतं साइन 2 थिटा. सो या ठिकाणी तुम्ही साइन 2 थिटाचा पण फॉर्म्युला यूज करू शकला असता. सो कोणताही फॉर्म्युला जो तुम्हाला हवा असेल त्याच्या आधारे तुम्ही हे सॉल्व करू शकता. ठीक आहे. सो आता लॅपलास ऑफ 1 आणि लॅपलास ऑफ साइन 4t दोघांना सेपरेट करा. लॅपलास ऑफ 1 काय आहे 1/s आणि मायनस लॅपलास ऑफ साइन 4t काय आहे a म्हणजेच 4 s स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर म्हणजे 16. सो 1/s मायनस 4/s स्क्वेअर प्लस 16 हे आलेलं आहे तुमचं आन्सर. हा जो फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहिला साइन ए कॉस बीचा आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा हे पण फॉर्म्युले आपण आपल्या लिस्टमध्ये इन्क्लूड करूया. इन केस तुम्हाला जर माहिती नसतील तर किंवा थोडंसं आपलं ब्रशअप करण्यासाठी नॉलेज आपण इथे फॉर्म्युला ॲड करूया जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाम्समध्ये किंवा एक फॉर्म्युला शीटमध्ये एका कंबाईंड फॉर्ममध्ये सगळे फॉर्म्युलेस पाहायला मिळतील. सो फर्स्ट होता साइन ए कॉस बी. याला आपण काय लिहितो 1/2 साइन ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी आणि याच्यामध्ये ए नेहमी असला पाहिजे मोठा. ठीक आहे. सो ए शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन बी. जर तसं नसेल तर तुम्हाला अरेंज करून घ्यायचं आहे. आता व्हॉट इफ कॉस ए साइन बी असेल तर म्हणजे कॉसचा जो टर्म आहे तो मोठा आहे आणि साइनचा जो टर्म आहे तर तो छोटा आहे. तर हा प्रत्येकाच्या बाहेर तुम्हाला घ्यायचंच आहे आणि ते जस्ट कॉस ए साइन बी जर असेल तर फक्त या ठिकाणी जे आपल्या साइन्स आहेत तर त्या बदलतील. म्हणजे जी मिडल साइन आहे तर ती बदलेल. बाकी साइन ए प्लस बी तसंच राहणार. कॉस ए मायनस बी पण तसं राहणार. फक्त मधली साइन जी आहे तर ती इन्व्हर्स होईल किंवा उलटी अपोजिट होईल. ठीक आहे. आता व्हॉट इफ साइन ए साइन बी असेल तर साइन ए साइन बी असेल तर
1/2. जेव्हा सेम टर्म्स असतील म्हणजे साईन असेल तेव्हा आन्सरमध्ये पण सेम टर्म्स येणार आहेत आणि या ठिकाणी येणार आहे कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी. हे झालं तुमचं आन्सर. व्हॉट इफ कॉस असेल तर आता कॉसमध्ये आहे म्हटल्यानंतर इथलं साईन काय येणार मधलं पॉझिटिव्ह. तुम्ही असं काहीतरी ट्रिक लावून किंवा काहीतरी पानसट लॉजिक वगैरे लावून तुम्हाला हे जे आन्सर्स आहेत तर ते किंवा फॉर्म्युला जे आहेत ते लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. सो हे झाले आपले सगळे फॉर्म्युला. सो इन दिस वे आपण हे काही क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता आपण थोडंसं क्वेश्चन्सची लेवल इन्क्रीज करूया आणि जर आपण पॉवरच्या फॉर्म्समध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन जरासं वेगळा आहे. आता आपण इथे थोडीशी एका वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. sin raised to 5t. ओके. आता जेव्हा असं रेस टूचे टर्म्स असतील तेव्हा आपल्याकडे एकतर 2 ऑप्शन असतात. एक तर आपण एक्सपोनेन्शियल टर्म्स घेऊन सॉल्व्ह करू शकतो डी मोरवियर्स थिअरमचा यूज करून, किंवा आपण याला ज्या पद्धतीने आपण याच्या आधी x - 1/x raised to 5 असं लिहून सॉल्व्ह करायचो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. सो आय विल प्रेफर एक्सपोनेन्शियलवाला पॅटर्न. सो तुम्ही त्या पद्धतीने एकदा ट्राय करून पाहू शकता. सो याला आपण कसं लिहू शकतो e raised to it मायनस e raised to मायनस it, कारण साईन असतं मायनस it डिवायडेड बाय 2. इथे जर कॉस असतं तर इथे आलं असतं पॉझिटिव्ह साईन. रेस टू n, आता इथे रेस टू काय येणार आहे 5 येणार आहे. सो लेट अस सॉल्व दिस. आता ह्याला सॉल्व करताना 2 आहे. आता ह्याला सॉल्व करताना तुम्हाला काय करायचं, ह्याला स्प्लिट करायचं आहे आपला ह्याचा कॉम्बिनेशन परम्युटेशन जसं आपण सॉल्व करतो त्याप्रमाणे. सो इथे 1/2i रेस टू 5, त्याच्यानंतर करायचं आहे ब्रॅकेटमध्ये एक मोठा ब्रॅकेट घेऊया आपण. e रेस टू it आहे. 5 साठी आपण पास्कल यूज करायचं म्हटलं तर 1 5 10 10 5 1. ठीक आहे. सो 1 5 10 10 5 1 राईट. हा राईट. ओके. सो e रेस टू 5it होईल फर्स्ट, त्याच्यानंतर e रेस टू -0 it 1 into, त्याच्यानंतर हे मध्ये निगेटिव्ह असल्यामुळे सगळे सायन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह या पॅटर्नमध्ये येणार. सेकंड टर्म असणार आहे निगेटिव्ह. 5 into e रेस टू 4it मल्टिप्लाय बाय e रेस टू -1 it. ह्याला थोडंसं सांभाळून करा कारण एक जरी टर्म चुकलं, हे ॲक्च्युली लिनियर म्हणजे एका बाजूला एक लिहायचं असतं, बट एका खाली एक लिहिलं तर मला इझी पडतं कॅल्क्युलेट करायला. सो मी असं लिहिणं प्रेफर करते. 3it e रेस टू -2it. तुम्हाला माहिती आहे ना इथे आपण टर्म्स कमी करतो आणि या ठिकाणी आपण टर्म्स वाढवतोय. -10 e रेस टू 2it मल्टिप्लाय बाय e रेस टू -3it. नेक्स्ट आहे +5 e रेस टू it मल्टिप्लाय बाय e रेस टू -4it. आणि लास्ट वन आहे -e रेस टू 0it मल्टिप्लाय बाय e रेस टू -5it. ठीक आहे. सो याला तुम्हाला आता सॉल्व करायचे. सॉल्व करताना लाईक टर्म्स एकत्र करायचे आहेत, लाईक पॉवरचे टर्म्स. या ठिकाणी येणार आहे 1/2 रेस टू 5 म्हणजे 32i. इथे यांना आपण आधी सॉल्व करूया. e रेस टू 5it आहे असं. नेक्स्ट -5 e रेस टू 4मधून 1 गेला 3it. नेक्स्ट आहे +10 e रेस टू it -10 e रेस टू -it प्लस येणार आहे 5 e रेस टू -3it आणि मायनस येणार आहे इथे e रेस टू -5it. ठीक आहे. आता लाईक टर्म्स एकत्र घ्यायचे आहेत. 1/32i e रेस टू 5it आहे आणि इकडचा -e रेस टू -5it आहे. -5 e रेस टू 3it आहे आणि -5ला आपण एकत्रच घेऊया. 3 रेस टू -3it आहे. प्लस घ्यायचं आहे 10 e रेस टू it आहे -e रेस टू -it आहे. ठीक आहे. सगळे टर्म्स लिहून झालेले आहेत. नेक्स्ट आता इथे डिवायडेड बाय 2 जर मी केलं तर मला काय मिळेल, साईनचा एक फॉर्म मिळतो इथे. सो तेच आपण करूया. इथून 2 रेस टू 5 होतं, इथे आपण 2 रेस टू 4 घेऊया आणि 16i लिहूया. 1 2 काय गेलं आतमध्ये गेला. सो e रेस टू 5it मायनस e रेस टू -5it डिवायडेड बाय 2i. ठीक आहे. -5 इंटू e रेस टू 3it मायनस e रेस टू -3it डिवायडेड बाय 2i. त्याच्यामुळे इथे काय येईल, साईनच्या टर्म्स आपण घेऊ शकतो आणि याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. it मायनस e रेस टू -it डिवायडेड बाय 2i. ठीक आहे. आता हे 1/16i आहे असं. याला मी कसं लिहू शकते, साईन रेस टू 1/5t म्हणजे साईन 5t मायनस 5 इंटू साईन 3t प्लस 10 इंटू
साइन टी फक्त. ठीक आहे. आता साइन फाय टीचं फॉर्म्युला काय आहे, इथून आय कॅन्सल, सगळ्याचा आय आहे, सगळ्याचा आय कॅन्सल होईल इथे. ठीक आहे. हां, साइन फाय टीला आपण लॅपलासच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, सो इथे मी असं करते डिरेक्टली लॅपलासला आपण लॅपलासमध्ये याला आपण कन्वर्ट करूया. लॅपलास ऑफ साइन फाय टी मायनस लॅपलास ऑफ 5 साइन 3t प्लस लॅपलास ऑफ 10 साइन टी. हवं तर आपण 10ला बाहेर पण ठेवू शकतो, सो आणि 5ला पण इथे आपण बाहेर ठेवू शकतो, बिकॉज दे आर कॉन्स्टंट्स आणि त्यांचं आतमध्ये काहीच काम नाही आहे. ठीक आहे. सो थोडंसं अजून सिम्प्लिफाय करण्यासाठी, सो लॅपलास ऑफ 5t काय येणार आहे, ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर. ठीक आहे. थोडंसं याला आपण वर शिफ्ट करूया, जे मला असं ट्राय करायचं आहे की सगळं आन्सर एकत्र बसावं, जेणेकरून आपल्याला वर खाली करावं लागणार नाही. ठीक आहे. चलो, सो इथे काय येणार आहे, 5 ए स्क्वेअर प्लस 25 म्हणजे 5चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 9 3चा स्क्वेअर. हां, 10 इंटू 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 1चा स्क्वेअर 1. सो अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर काही नाही, फक्त या ठिकाणी 5 1 15 करा, 10 1 10 करा, झालं. एवढंच आन्सर आहे आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. आणि तुम्हाला हवं असेल तुम्ही या ठिकाणी 5^2 किंवा 5 स्क्वेअर 3 स्क्वेअर 1 स्क्वेअर असं लिहून पण सोडू शकता, ते पण आन्सर चालणार आहे. सो ये है हमारा आज का आन्सर. जसं आपण आता साईनचं केलं, सिमिलरली तुम्ही कॉसचं करू शकता. फक्त कॉसमध्ये काय होईल, जे आपण e⁻it मायनस e⁻it घेतलं होतं त्याच्याऐवजी e⁻it प्लस e⁻it एवढंच फक्त चेंज होईल, बाकी सेम राहणार. आणि अर्थात आता इथली मधली साईन बदलल्यामुळे इकडचे सगळ्यांचे साईन्स बदलतील, बट तुम्हाला आन्सरमध्ये काही व्हेरिएशन म्हणजे खूप वेगळं असं काय नाही आहे, मेथड सेमच राहणार आहे. ठीक आहे. सो आपण साईनचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता आपण एक हायपरबोलिक घेऊया आणि एक हायपरबोलिकचं आपण एक्झाम्पल चेकआउट करूया की कसं याचं सॉल्व करता येते. ठीक आहे. 4th क्वेश्चन. जरा कलर बदलूया ना, सेम कलर जरा बोरिंग आहेत. ठीक आहे. सो साइन रेस टू साइन एच साइन h रेस टू 5t आहे. याला आपण कसं लिहिणार, जसं आपण हायपरबोलिक लिहितो त्याप्रमाणे मायनस e⁻t डिवायडेड बाय 2 आणि रेस टू 5. सो आता आपण जसं इथे साइन hचं करतोय, सिमिलरली तुम्ही कॉस hचं करा, म्हणजे तुमची पण प्रॅक्टिस होईल आणि आपण पण या ठिकाणी नवीन काही गोष्टी शिकू शकतो. ठीक आहे. आता याला कसं सॉल्व करायचं, सिम्पल, ज्या पद्धतीने आपण आधीचा क्वेश्चन सॉल्व केला त्याच पद्धतीने. इथे पण रेस टू 5 आहे, त्याच्यामुळे 1 5 10 10 5 1 सगळ्यांना माहिती आहे पास्कलचे नंबर्स आपण असं लिहितो. सो लेट अस सॉल्व. 1/2 रेस टू 5 म्हणजे 32 अगेन e⁻5t मल्टिप्लाय बाय e⁻0t. आता इथे मध्ये मायनस साईन आहे, अगेन एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. 5 e⁻4t मल्टिप्लाय बाय e⁻1t. त्याच्यानंतर प्लस 10 e⁻3t मल्टिप्लाय बाय e⁻2t मायनस 10 e⁻2t e⁻3t प्लस 5 e⁻1t मल्टिप्लाय बाय e⁻4t मायनस e⁻0t मल्टिप्लाय बाय e⁻5t. सो इन दिस वे आपण ह्याला काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. अगेन लाईक टर्म्स आणि तुम्हाला त्याला एकत्र घ्यायचं आहे. सो e⁻5t आहे, नेक्स्ट असणार आहे 5 e⁻3t प्लस असणार आहे 10 e⁻t मायनस असणार आहे 10 e⁻t प्लस आहे 5 e⁻t मायनस आहे e⁻5t. ठीक आहे. 1/32. सो आता इथे काय करूया, आपण एका 2ला आतमध्ये पाठवूया, 2⁵ से 2⁴ करूया. e⁻5t मी आता स्टेप्स कमी करण्याचा प्रयत्न करते, कारण तुम्हाला मेथड लक्षात आलेली आहे. सो आपण पटापट पण हे करू शकतो. e⁻3t मायनस e⁻3t सॉरी 3t नाही ना, इथे फक्त कुठे मिस्टेक केली, मी इथे मिस्टेक केली, मायनस 3t पाहिजे इथे. हां, डिवायडेड बाय काय येणार आहे, 2 येणार आहे प्लस 10 e⁻t मायनस e⁻t डिवायडेड बाय 2. डन. आता मला एक सांगायचे आन्सर्स काय येतील. मध्ये मायनस साइन असल्यामुळे अगेन इथे पण काय येणार आहे, साइन hच येणार आहे. ठीक आहे. सो याचा आपण इथे घेऊ शकतो साइन h 5t मायनस 5 इंटू साइन h काय येणार 3t
प्लस 10 इंटू साईन काय येणार आहे HT. ठीक आहे, हे झालं आपलं आन्सर. आता याचं तुम्हाला लॅपलास फाइंड आउट करायचं आहे 16. हवं तर तुम्ही इथल्या स्टेपमध्ये L लिहा किंवा डिरेक्टली L लिहा, त्याच्याने एवढा काही फरक नाही पडणार आहे. इट्स नॉट एक्सपेक्टेड की तुम्ही या स्टेजला येऊन पण सगळ्या बेबी स्टेप्स लिहाल, सो तुम्ही कंबाईन करू शकता स्टेप्सला, नो इश्यूज. साईन H3T प्लस 10L लॅपलास ऑफ साईन HT. ठीक आहे, आता ह्याला तुम्ही लॅपलासमध्ये कन्वर्ट करा किंवा सॉल्व करा. साईन Hचा फॉर्म्युला काय आहे, A डिवायडेड बाय S स्क्वेअर मायनस 25, राईट, मायनस 5 मल्टिप्लाय बाय 3 S स्क्वेअर मायनस 9 प्लस 10 मल्टिप्लाय बाय 1 S स्क्वेअर मायनस 1. ओके, इथपर्यंत आपण सॉल्व केले. आता तुम्ही एक काम करा, कॅल्सीमध्ये हे आहे असं इक्वेशन तुम्ही जे आहे तर ते पुट करू शकता, पण हो कॅल्सीमध्ये तुम्हाला बरोबर आन्सर नाही येणार, कारण एस आहे ना आपल्याकडे, सॉरी अननोन व्हॅल्यूज जर आपण कॅल्सीमध्ये नाही पुट करू शकत. ठीक आहे, मग आपण दुसरी स्टेप काय करू शकतो, याचं LCM फाइंड आउट करा आणि मग तुम्ही सगळ्यांना ॲड करा. ठीक आहे, सो LCM वगैरे फाइंड आउट करू शकता आणि मग ॲड करू शकता. लाईक इथे काय कॉमन आहे, सगळ्यांमध्ये 5 आहे ना, 5ला आपण बाहेर घेऊया, म्हणजे इथे काय बनेल 1 बाय S स्क्वेअर मायनस 25. असंच सोडलं तरी पण चालेल, डिपेंड्स अपॉन किती मार्कांसाठी क्वेश्चन आहे. अर्थात याची व्हॅल्यू साधारणतः 3 मार्कांची आहे, 3 ते 4 मार्कांची आहे, पण त्यापेक्षा जास्त जर विचारलं गेलं तर मग मात्र तुम्हाला याला सॉल्व करावं लागणार आहे पूर्ण, किंवा तुम्ही इथे सोडलं तरी पण चालतं. प्लस काय येणार आहे 2 येईल इथे स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे, आता याचं तुम्ही एक ते LCM घ्या किंवा दोघांना घेऊन सॉल्व करा, कसंही करू शकता. जसे की x स्क्वेअर मायनस 9 मायनस 3S स्क्वेअर प्लस 75 25 75, राईट, S स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर S स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर प्लस 2 बाय S स्क्वेअर मायनस 1. चला सॉल्व करायला. 75मधून 9 गेले 66, आणि इथे S स्क्वेअर मायनस 3S स्क्वेअर मायनस 2S स्क्वेअर प्लस. याला सॉल्व करायचं आहे तर आता असंच ठेवूया सध्या, कारण आपल्याला LCMच घ्यायचं आहे तसंही, सो इट वोंट मॅटर. S स्क्वेअर मायनस 1 5/16ला कॅरी करायचं आहे. हां, याला सोडलं तर झालं मग सगळं. ठीक आहे, अगेन आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मायनस 2S स्क्वेअर प्लस 66 इंटू S स्क्वेअर मायनस 1 प्लस 2 इंटू S स्क्वेअर मायनस 25 S स्क्वेअर मायनस 9 करा किंवा 3चा स्क्वेअर करा, वॉट एव्हर, आणि S स्क्वेअर मायनस 25 S स्क्वेअर मायनस 9 S स्क्वेअर मायनस 1. बाहेर येणार आहे 5/16. ठीक आहे, ओके, सो नाव सॉल्व दिस. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला समथिंग 120 आन्सर मिळते, सगळं सॉल्व केल्यानंतर. ठीक आहे, तुम्हाला 120 वगैरे आन्सर मिळतं, कारण हे सगळे SS टर्म्स जे आहेत तर ते कॅन्सल होतात आणि फक्त एक न्यूमेरिकल व्हॅल्यू राहते. डिनॉमिनेटर आहे तोच S स्क्वेअर मायनस 25 S स्क्वेअर मायनस 9 S स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे, साधारणतः असं तुमचं आन्सर येणार आहे. चेकआउट करा, आणि हे तुमचं आहे फायनल आन्सर. इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट इट इंटू फॅक्टोरियल फॉर्म तर हे झालं 5 फॅक्टोरियल आणि परत डिनॉमिनेटर आहे असं. सो हे आहे तुमचं आन्सर, आणि इन दिस वे तुम्ही या क्वेश्चनला सॉल्व करणार आहात. ठीक आहे, आता अजून एक कंबाईन क्वेश्चन घेऊया आपण, ज्याच्यामध्ये साईन, नाहीतर आपण एक काम करूया, साईनचे खूप सारे घेतात. आता कॉसचा एखादा क्वेश्चन घेऊया. साईन 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 म्हणजे नाही त्यांना आता कॉस पाहिजे, कॉस. सो क्वेश्चन नंबर कोणता चाललाय आपला 5. आय थिंक एवढे क्वेश्चन इनफ आहेत, कारण आपण ज्या प्रकारे सॉल्व करतोय तर ते सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या पेपर्समध्ये पास्ट इयर्समध्ये पाहायला मिळणार आहेत. सो लेट अस चेक याला कसं सॉल्व करायचं. मी तुम्हाला काही फॉर्म्युले दिले होते. क्या हुआ, वापस चलो. हां, सो मी तुम्हाला फॉर्म्युला दिले होते ना, कॉस ए कॉस बी कसं सॉल्व करायचं, साईन ए साईन बी कसं सॉल्व करायचं, तर त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सॉल्व करायचं आहे. आता सॉल्व करताना सगळ्यात पहिलं तर हे पहा की याच्यामधलं सगळ्यात इझी टर्म्स कोणते आहेत, म्हणजे इझी म्हणजे स्मॉलेस्ट टर्म्स कोणते आहेत. असं कोणतेही घेऊ शकता, काही इश्यू नाही आहे, बट मी युजली इझी टर्म्सला घेते, कारण मोठ्या टर्म्सला परत मल्टिप्लाय करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण जे स्मॉल टर्म्स आहेत त्यांना घेऊया, म्हणजे कॉस टी आणि कॉस 2t. आता यांना कसं सॉल्व करायचं, कॉस ए कॉस बी असेल तर कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. आता मी इथे याला ए कन्सिडर करते आणि याला बी कन्सिडर करते. सो या ठिकाणी किती आलं, कॉस टी. ठीक आहे, सो कॉस 3t एक आहे आणि कॉस टी एक आहे हाफ. आता यांनी काय करायला सांगितलं, याचं जे काय आन्सर येईल या दोघांचं त्याला मल्टिप्लाय बाय कॉस 3t करायचं आहे. सो मग काय होईल, कॉस स्क्वेअर 3t होईल प्लस कॉस टी कॉस 3t. अगेन कॉस टी कॉस 3t आहे, परत तुम्हाला याला सॉल्व करायचं आहे.
कॉस स्क्वेअर टीला पण तुम्ही असं लिहू शकता 1 प्लस कॉस स्क्वेअर टी आहे ना 2 आणि 3 6 डिवायडेड बाय काय येणार आहे इथे 2. ठीक आहे, हा हाफ आहे ते अजून कॅरी फॉरवर्डच आहे. प्लस याला सॉल्व करा आता 1/2 परत बाहेर येईल कॉस 4t प्लस कॉस 2t. ठीक आहे, डन. आता सगळे टर्म सिम्प्लिफाईड आहेत, सगळ्याचे फॉर्म्युला आपल्याकडे आहेत. आता आपण सगळ्याचं लॅपलेस फाइंड आउट करू शकतो इझिली. 1/2 हा बाहेरचा 1/2 आहे, याच्यातला पण 1/2 अजून कॉमन काढा म्हणजे इथे आपल्याकडे काय राहील आता 1 प्लस कॉस 6t राहील प्लस हाफ अगेन यांचा आहे तोच कॉस 4t प्लस कॉस 2t. ठीक आहे, सगळे टर्म्स आपल्याकडे आलेले आहेत. लेट्स सॉल्व ऑल ऑफ देम. लॅपलेस यूज करायचा आहे. लॅपलेस ऑफ 1 प्लस लॅपलेस ऑफ कॉस 6t. इफ यू वॉन्ट तुम्ही याला सेपरेट पार्ट्स काढून बाहेर काढा, नो इश्यूज. पण आता मी असं सॉल्व करते. लॅपलेस ऑफ कॉस 4t प्लस लॅपलेस ऑफ कॉस 2t. थोडंसं कॉस्ट काहीतरी झालं आहे बट तुम्ही मात्र नीट लिहा. ठीक आहे, सो 1/2 आहे असं. मी अजूनही 1/2ला कुठेही मल्टिप्लाय वगैरे करत नाही आहे, त्यांना घेऊन जाऊया आपण शेवटपर्यंत. ह्याचं काय येणार आहे 1/s येणार आहे प्लस कॉसचं काय येणार आहे s/s² प्लस 6चा स्क्वेअर येईल प्लस हाफ आहे असं. याचं काय येणार आहे लॅपलेस ऑफ 4t s आणि 5 सेम दिसतो. हा याच्यामध्ये एक इश्यू आहे की आपल्याला s आणि हे सेम दिसतं, म्हणजे मला तरी दिसतं 2². ठीक आहे, डन. आता बघा, आता हे जे 2 2s आहेत 1 2 जे पण आहे त्यांना सगळ्यांना आपल्याला बाहेर काढावं लागेल. ठीक आहे, कारण हे खूप जास्त होत आहेत. सो इथे पण 1 + 2 आहे, इथे पण 1 + 2 आहे. या दोघांच्या 1 + 2ला कॉमन काढा आणि इथे ऑलरेडी 1/2 आहे तर ह्याचं काय होईल इथे मल्टिप्लिकेशन होईल. सो 1/4 झालं. आता आतमध्ये काय उरलं आहे सिम्पल 1/s प्लस s² प्लस 36 प्लस s/s² प्लस 4² प्लस s/s² प्लस 4 लिहूया. ते डिरेक्टली 16 लिहूया. चला सिम्प्लिफाय करूया अजून थोडंसं. सो हे झालं आपलं आन्सर. तुम्हाला ह्याला फर्दर सॉल्व करायचं आहे, LCM वगैरे घेऊन तुम्ही करू शकता. ते इझी आहे, तुम्हाला आता ते कळलं कसं करायचं. दोघांचं घेऊन करा किंवा सगळ्यांचा कंबाईन LCM घेता येत असेल, डिफिकल्ट आहे बट येत असेल तुम्ही तसं करू शकता. सो इन सच वेज तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत तर ते अशा पद्धतीने सॉल्व करू शकता. इफ यू वॉन्ट आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो. लेट अस चेक की PYQsमध्ये कोणतं अजून एक एक्झाम्पल आहे का जे आपण आता सॉल्व करूया वगैरे असं काहीतरी. ओके ठीक आहे, एक आपल्याकडे एक्झाम्पल आहे अंडर वाला. लेट्स सॉल्व इट. 1 + sin t. आता हे 1 कसं लिहिणार बघा, sin² प्लस cos² काय बनतं 1 बनतं प्लस sin t ला आपण 2 sin t/2 cos t/2. ओके, sin 2t इज वॉट 2 sin t cos t. इथे 2t नसल्यामुळे आपण 2 sin t/2 cos t/2 करूया. ठीक आहे, आता बघा हे a आहे, हे b आहे आणि हे 2ab आहे. a² b² 2ab म्हणजे आपला फॉर्म्युला बनला. तर आपण आतमध्ये असं लिहू शकतो की sin t cos t चा होल स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय मिळेल sin² प्लस cos² प्लस 2 sin t/2 cos t/2. ॲक्च्युली ते t/2 घ्यायला पाहिजे. ठीक आहे, हे आपल्याला काय मिळू शकतं असं फॉर्म्युला मिळू शकतो, राईट. सो इन दिस वे आता आपण याला थोडंसं याच पद्धतीने किंवा याच पॅटर्नमध्ये सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आता आपला हा लास्ट क्वेश्चन असणार आहे. सो आपण याला आरामात जरा सॉल्व करूया. या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला sin 1 + sin t आहे, तुम्हाला या ठिकाणी 1 + sin² t असे पण क्वेश्चन्स पाहायला मिळू शकतात. तुम्हाला ते पण याच फॉर्मॅटमध्ये सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, लेट अस सॉल्व दिस. ओके, सो असं हे काढा, आता टोपी काढा. sin 2t/2 झालं आणि cos t/2 झालं. सो आता काय नाही, आता आरामात सॉल्व करायचं. कसं सॉल्व करायचं sin 1/2 म्हणजे ते aचं व्हॅल्यू काय आहे 1/2 s² प्लस 1/2चा स्क्वेअर. कॉससाठी येणार आहे s/s² प्लस 1/2चा स्क्वेअर 1/2 s² 1/4 प्लस s² प्लस 1/4. इफ यू वॉन्ट तुम्ही याला फर्दर अजून सिम्प्लिफाय वगैरे करू शकता. 4s² वगैरे घेऊन प्लस 1 डिवायडेड बाय 4 हा 4 वरती जाईल असं तुम्ही करू शकता. बट ॲक्च्युली एवढं सोडलात तरी पण म्हणजे इथपर्यंत सोडलात तरी पण सफिशियंट आहे. हे झालं तुमचं आन्सर.
सो अशा पद्धतीने आपण जर रूटमध्ये व्हॅल्यूज दिल्या असतील तर आपण इन दिस वे याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. इफ यू वॉन्ट आपण अजून एक्झाम्पल ट्राय करूया, म्हणजे मजा येते ना ट्राय करायला. इझी एक्झाम्पल्स असल्यामुळे आपण इझिली ट्राय करू शकतो आणि आपला आन्सर पण मॅच होते. सो अजून एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये थोडंसं एक साईन पण आहे, कॉस पण आहे आणि कॉश म्हणजे आपलं काय ते कॉस एच पण आहे. या सगळ्यांचं मर्जिंग आपण करूया आणि मग काय आन्सर येते ते आपण चेकआउट करूया. ठीक आहे. 7th एक्झाम्पल म्हणजे सगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह झाले पाहिजेत. सो दॅट्स वाय म्हटलं आपण असं एक करूया. आय नो की व्हिडिओ जरा प्रचंड मोठा होतोय, इतका मोठा नाही झाला पाहिजे, पण ठीक आहे चलो. सो लॅपलास फाइंड आउट करायचं आहे साइन 2t कॉस टी आणि कॉस एच 2tचा. सुरुवात आपण नेहमीच राईट टू लेफ्ट करायची असते, त्याच्यामुळे आधी आपण लॅपलास फाइंड आउट करणार आहोत. एक तर तुम्ही असं करू शकता जेव्हा पण असे काही क्वेश्चन्स असतील ज्याच्यामध्ये साईनचे टर्म्स पण आहेत आणि हायपरबोलिकचे पण टर्म्स आहेत, तेव्हा आधी हायपरबोलिकला बाहेर काढायचं आणि मग आपण बाकीचे उरलेले टर्म्स सॉल्व्ह करू शकतो. हे आपण असं लिहू शकतो का e⁻² प्लस एन हा प्लस e⁻²t डिवायडेड बाय 2 आणि याचा आता आपण लॅपलास घेणार आहोत. लॅपलास घेण्याआधी एक काम करूया, याला आधी फक्त या फॉर्ममध्ये लिहूया, सगळ्यांना आधी याच्याशी मल्टिप्लाय करूया आणि मग लॅपलास घेऊया. म्हणजे काय बघा, लॅपलास याच्यामध्ये लिहायला खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही लॅपलासचा सिम्बॉल लिहिला आणि पुढे त्याचं हे लॅपलास आहे का नाही ते तुम्ही जस्ट एक वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिले, त्याचं तेच फॉर्म आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही लॅपलास लिहिता तेव्हा त्याचं लॅपलासच पुढे आन्सरमध्ये असलं पाहिजे. कॉस टी मल्टिप्लाय बाय आता आपण इथे लिहू शकतो 2t प्लस e⁻² डिवायडेड बाय 2. अरे हे स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. युजली लॅपलाससाठी स्क्वेअर ब्रॅकेटच यूज करायचा. हे किती आहे साईन आणि कॉस, आपलं हे साईन हे कॉस बीच्या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. सो 1/2 साईन ए प्लस बी म्हणजे साईन 3t. काय झालं पेनला चालत का नाही आहे, हां साईन 3t प्लस साईन ए मायनस बी म्हणजे साईन टी फक्त येईल इथे. हा झाला आपला एक फॉर्म e⁻² प्लस e⁻² डिवायडेड बाय 2. हा दुसरा आपला ऑलरेडी हायपरबोलिकचा फॉर्म आहे. तर तुम्ही एकतर असं काम करू शकता की तुम्ही आधी या लोकांना मल्टिप्लाय करा आणि मोठं इक्वेशन बनवून सॉल्व्ह करा, किंवा आधी याच्यातून पूर्ण बाहेर पडा आणि मग त्याला हायपरबोलिकसोबत मल्टिप्लाय करा. ठीक आहे. आधी आपण त्यातून पूर्ण बाहेर पडूया. कसं बाहेर पडायचं लिहा ना, ह्याचं लॅपलास लिहूया आपण. कसं लिहिणार आपण लॅपलास, एसचं काय होईल 3 s² प्लस 9 प्लस 1 s² प्लस 1. ठीक आहे. हाफ आला ना, हां याचा पण हाफ आहे, याला पण आपण असं लिहू शकतो. ठीक आहे. आता एक काम करा, सगळ्यांमध्ये हाफ ऑफ आहे, 1/4 येईल कॉमन इथे. लॅपलास फाइंड आउट करतोय आपण. या लोकांचा लॅपलास फॉर्म करून झालाय. आता याने या दोघांना मल्टिप्लाय करा, याने या दोघांना मल्टिप्लाय करा, म्हणजे 3/s² प्लस 9 इंटू e⁻²t प्लस 1/s² प्लस 1 इंटू e⁻² प्लस बनेल इथे. आता या -2t ने करायचं आहे मल्टिप्लाय, प्लस 2t ने आणि मग -2t ने. सो 3/s² प्लस 9 हे सगळं जे 1/4 आहे सगळ्यांसाठी कंबाईन आहे. e⁻² प्लस 1/s² प्लस 1 e⁻²t. डन. आता इथे बघा आपल्याकडे काय आहे, एक एक्सपोनेन्शियल टर्म आहे आणि एक आपल्या लॅपलासचा अल्जेब्रिक टर्म आहे. आता अशी जेव्हा केस असेल तेव्हा काय करायचं बघा, एक नवीन रूल इंट्रोड्यूस होतोय. अशी जेव्हा केस असेल तेव्हा e⁻² जर पॉझिटिव्ह 80 असेल तर आपल्याला या ठिकाणी जो s आहे त्या sच्या ऐवजी काय करायचं असतं, s मायनस a करायचं असतं. आणि जर e⁻² निगेटिव्ह टर्म असेल तर sच्या ऐवजी इथे आपण काय करतोय, रिप्लेस करतोय कोणाला, sला रिप्लेस करतोय, s पॉझिटिव्ह a करायचं. ठीक आहे. म्हणजेच आता इथे माझं आन्सर कसं होईल, 1/4 ऑफ 3/sच्या ऐवजी मी इथे काय लिहिणार आहे, s -2 चा स्क्वेअर प्लस 9 आहे, तर त्याचं काही बदलायचं नाही आहे. ठीक आहे. प्लस 9 आहे असं. प्लस इथे पण बघा पॉझिटिव्ह आहे तर 1/s -2 चा स्क्वेअर प्लस 1 हे झालं आपलं एक इक्वेशन. प्लस करायचं आहे इथे बघा 2 निगेटिव्हमध्ये आहे तर 3/s प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 9 आणि प्लस 1 इथे पण 2 निगेटिव्ह आहे, s प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर किंवा प्लस 1
सो हे आलं तुमचं आन्सर. सो इथे आपण काय वापरला, हा एक थिअरम वापरला आणि यालाच आपण म्हणतो फर्स्ट शिफ्टिंग. सो तुम्हाला कळलं असेल फर्स्ट शिफ्टिंग काही खूप रॉकेट सायन्स नाही आहे. जेव्हा पण e⁻⁸ ची टर्म मल्टिप्लाय करते कुठेही, आता या ठिकाणी हायपरबोलिक असेल किंवा t⁻n फॉर्म असेल, ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म असेल, कुठलाही फॉर्म असू दे, जेव्हा कधी e⁻⁸ मल्टिप्लाय करेल, हे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगते. तुम्ही जर मॅथची भाषा पाहिली तर मग त्या ठिकाणी f(t) जर असं असेल तसं असेल तर आपल्याला असं पाहावं लागतं. बट सोप्या भाषेमध्ये जेव्हाही कधी e⁻⁸ अशा पद्धतीने मल्टिप्लाय करत असेल तेव्हा त्या केसमध्ये जर a पॉझिटिव्ह असेल तर एसला आपण रिप्लेस करायचं s - a आणि a निगेटिव्ह असेल किंवा पॉवर निगेटिव्ह असेल तर एसला आपण रिप्लेस करायचं s + a ने. आता हा एस वरचा असू शकतो, खालचा असू शकतो, कुठलाही, जिथे कुठे एस प्रेझेंट असेल त्या ठिकाणी आपण करणार आहोत. सपोज याच्यामध्ये जर आपला cos t आपल्याला असं जर असतं e⁻²t cos 2t, तर मी याला कसं सॉल्व केलं असतं, आधी cos 2t सॉल्व केलं असतं s/s² + 4 आणि मग 2 इथे आला असता माझा पॉझिटिव्हमध्ये असल्यामुळे निगेटिव्हमध्ये s - 2² + 4. इन दिस वे मी याला सॉल्व केलं असतं. आणि याच फॉर्म्युलाला आपण काय म्हणतो, फर्स्ट शिफ्टिंग. ओके, सो फर्स्ट शिफ्टिंग आज आपण थोडक्यात पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट शिफ्टिंगवरती अजून एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. हेच फर्स्ट शिफ्टिंग आहे, जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.